हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. आय होप सगळे मस्त आणि मजेत असेल. तर आज आहे संडे आणि संडेला मुलांना सुट्टी असते स्कूलला. सो मी सॅटर्डेलाच मुलांची सगळी काही कामं पूर्ण केली होती, जसे की स्कूलचे कपडे असतील, टिफिन वगैरे, बॉटल्स वगैरे सगळं काही मी सॅटर्डेला धुवून ठेवलं होतं. कारण सॅटर्डेला 6 तारीख होती आणि मुलांना तेव्हा सुट्टी होती. सो सॅटर्डेला पूर्ण काम केल्यामुळे संडे माझ्याकडे मस्त असा वेळ होता आणि मी संडेलाच पूर्ण अशी झोप काढून पण घेतली होती. सो हफ्त्यातनं एक दिवस झोपायला पाहिजे चांगलं, कारण इतर वेळी तर मी झोपत नाही. दुपारी झोपते थोडा वेळ, किंवा मॉर्निंगला मला लवकर उठावं लागतं आणि नाईटला पण मी रात्रीची खूप लेट झोपते. त्याच्यामुळे काय होतं ना, माझी झोप कंप्लीट होत नाही. तर मी सॅटर्डे संडे या दोन्ही दिवसातनं एक दिवस थोडीशी झोपते. सो आता आजचा हा जो व्लॉग आहे, हा मोटिवेशनल व्लॉग आहे तुमच्यासाठी. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की एक लाईक आणि कमेंट करा. तशा आता माझ्यासारखे तुम्हाला तर माहीतच आहे, माझे एक्झाम्स चालू आहेत. तर कंटिन्युअस एक एक्झाम झाल्यानंतर दुसरी एक्झाम माझी येतच असते. सो दिवसाची सुरुवात ही सकाळी आज लेट झालेली आहे, कारण मुलं सकाळी लवकर म्हणजे सुट्टी असल्यामुळे थोडंसं लेट काम चालू आहे माझं. तर माझं आता सकाळी पाणीला आलेलं आहे आणि पाणी वगैरे सगळं काही काम झाल्यानंतर ना, साधारणतः मला 2 ते 3 तास भेटतात स्वतःसाठी. जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू, तेव्हा आपली जी स्वप्न आहेत ना, तेव्हा पूर्ण करण्याचा आपल्याकडे एक टाईम असतो. तर त्यावेळेस आपण त्याचा पूर्ण युटिलाइज करून घ्यायचा आहे आपण तो टाईम. तुम्ही म्हणता आपल्याकडे वेळ नाही आहे, आमच्याकडे टाईम नसतो, घरातलं काम असतं, ऑफिसचं काम असतं. हे काम तर सगळ्यांकडेच असतं, पण तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी दिला ना, तर तुमची जी स्वप्न आहेत ना, ते पूर्ण होतील. कसं आहे ना, आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतो. आपण जोपर्यंत आपण आपली गोष्ट कोणती करत नाही, मेहनत करत नाही, कष्ट करत नाही, आपण हालत नाही आपल्या गोष्टीसाठी, स्वतःसाठी आपण हालत नाही असं नसतं. आपण सगळे कामं करतो, घरात जे आहे ते आपण स्वतःच करतो, तेव्हाच पूर्ण ते कामं कंप्लीट होतात. पण आपण स्वतःसाठी एक स्वतःला सिद्ध करायचं आहे, की तुम्ही काय आहे, व्हॉट यू आर डुईंग, तुम्ही काय करत आहात, तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा. पदोपदी स्त्रिया आहे ना, स्त्रियांना स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि करायला पाहिजे सगळ्यांनी. स्वतःला एक असं फ्लेक्झिबल आणि क्रिएटिव्ह ठेवायला पाहिजे, की आपण जगामध्ये जग किती पुढे गेलेलं आहे आणि आपण काय करत आहोत. आपण आपल्या स्वप्नांना वाव दिली पाहिजे, की आपल्याला काय करायचं आहे फ्युचरमध्ये. एका फॅमिलीमध्ये आता फॅमिलीची जबाबदारी जर आपण पूर्ण करतोच आहे, पण त्याचबरोबर आपण आपल्या स्वप्नांनाही पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मनात कुठे खंड राहायला नको, की माझं हे बाकी होतं, माझं ते बाकी होतं. कोणाला असं डेव्हलप सक्सेस होताना बघून आपल्या मनाला थोडंसं वाईट वाटतं. म्हणून ना, आपण स्वतः नेहमी मेहनत करत राहिलं पाहिजे, कष्ट करत राहिलं पाहिजेत. मलाही खूप जणं बोलतात, की काय आता अजूनही एक्झाम देत असते, परीक्षा देत असते. आता सध्या मी घरी आहे, माझ्याकडे तेवढा वेळ आहे. माझा मुलगा लहान आहे, सो मी त्याच्यामुळे माझ्या एक्झाम देत आहे. आणि जेव्हा तो थोडासा अजून मोठा झाला तर मी ऑब्व्हियसली स्कूलला जॉईन करणारच आहे. माझा जॉब आहेच. पण माझ्याकडे काहीतरी आहे माझ्या हातात, की मी घराच्या बाहेर जाऊन मी करू शकते. तसं तुम्ही स्वतःला असं डेव्हलप करा. भले तुम्हाला बाहेर नसेल जाता येत, तुमच्याकडे तेवढे शिक्षण नसेल, तर तुम्ही घरातल्या घरात किती सारी कामं आहेत घरामध्ये बसून करण्यासारखी. आणि नाहीच काय जमलं तर आपलं व्लॉगिंग तर एकदम इझी काम आहे. जे सिम्पल वे तुम्हाला व्लॉगिंग करायचं आहे आणि टाकायचं आहे. खूप बायकांना असं वाटतं, की हे व्हिडिओ बनवतात म्हणजे ह्यांना काय कामच नाही, हे रिकामे टेकडे असतात, सतत डान्स करतात, व्हिडिओ करतात आणि यूट्यूबला टाकतात. पण तो एक व्हिडिओ टाकण्यामागं किती मेहनत असते, किती कष्ट घ्यावे लागतात. एक जरी व्ह्यूज नाही आला किंवा एखादी जरी बॅड कमेंट आली, किती वाईट वाटतं मनाला. खूप म्हणजे जेवढी मेहनत तुम्ही 8 तासाच्या जॉबमध्ये नाही करत, 5 तासाच्या जॉबमध्ये नाही करत ना, तेवढी जास्त मेहनत यूट्यूबमध्ये लागते. त्यामुळे कधी असं वाटतं, की यूट्यूब पण कधी मेहनत ही सर्वच कामात असते. त्यामुळं मेहनत करत राहायला पाहिजे आणि आपण कष्टही नेहमी करायला पाहिजे. कारण मेहनत आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला आपलं यश हे कधीच भेटत नाही. आपणच आपल्याला स्वतःला हालावं लागतं आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी. आपल्याला आयतं ताट कधी हातात येत नाही. जसंही जेवणाच्याच बाबतीत म्हटलं तरीही असू शकतं, किंवा आपण बाकीच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीसाठी असो, किंवा आपल्या लाईफचं सक्सेस असो,
तर आपल्या कोण हातात देत नाही. आपल्याला मार्ग दाखवतात, आईवडील आपल्याला शिकवतात, मोठे करतात, मार्ग दाखवतात. त्या मार्गावर आपण कसं चालायचं, कुठे चालायचं, काय करायचं, काय नाही करायचं, हे सर्व आपल्या हातात असतं. आयुष्यात आले आहे, आयुष्य एवढं सुंदर आहे ना, आलो आहे तर त्याचा मस्त आणि चांगला असा फायदा करून घ्या, युटिलाइज करून घ्या प्रत्येक क्षणाला. वेळ निघून जाण्याच्या आधी, कारण जेव्हा आपली वेळ निघून जाते तेव्हा आपल्या मनात कंटाळा येतो. असं वाटतं आता हे नको कराय, ते नको कराय, आणि असं करता करता सर्व वेळ निघून जातो आणि हातात काहीच नाही भेटत. त्याच्यामुळे मेहनत आणि कष्ट नेहमी आपण करायला पाहिजे, कारण मेहनत आणि कष्ट केल्यावरतीच आपल्याला जो आहे तो सक्सेस भेटतो. आणि आज आपण कोणत्याही गोष्टीसाठी केलेली धडपड कधीही वाया जात नाही, आणि आजची केलेली कष्ट मेहनत हे उद्या काम येतातच. आपल्यासाठी वेळ काढायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर वेळ आहे. जर आपण स्वतःला वेळच नाही देऊ शकलो तर आपण आपले जे स्वप्न आहेत ते कसे पूर्ण होणार. कामं तर सर्वांनाच असतात. आपण जन्माला आलो आहे मुलीच्या रूपात, म्हणजे आपल्याला काम हे करायचंच आहे. आणि आपण कामासोबत आपली जर स्वप्न पूर्ण केली तर आपल्याला जे यश हे लवकर भेटतं. आणि आपल्या मुलांच्या प्रती त्यांना प्रेरणा येते, कुटुंबाला एक प्रेरणा येते की बाबा घर, मूल, फॅमिली हे सर्व सांभाळून आपली पत्नी, आपली बहीण, आपली म्हणजे कोण पण असू द्या रिलेशनमध्ये, की आपण काहीतरी एक पदावरती जातो, कष्टावर मेहनतीने काहीतरी हासिल करतो. ह्याच्यापेक्षा वेगळं सुख काय आहे. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तर कराव्याच लागतात, कारण एक स्त्री बोलतात ना, त्यागाची मूर्ती आहे. त्याग हा करावाच लागतो. आज केलेला त्याग उद्या काहीतरी आपल्याला यश देणार असतो. हा विचार करून पुढे चालायला शिकायचं, की असं नाही की काहीतरी सोडलं आहे म्हणून आपण आता पुढे काही करूच शकत नाही. पण पुढेही आपण खूप काही करू शकतो. हे विश्वास आपण स्वतःवर ठेवला पाहिजे, आणि सतत प्रयत्न आणि मेहनत करत राहिलं पाहिजे, कारण मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही जगामध्ये. कोणही आपल्याला इथं काहीच देत नाही. ह्या गोष्टीवर सगळ्यात पहिले विश्वास ठेवायचा, आणि मेहनतीवर, आपल्या कष्टावरती विश्वास ठेवायचा. आपला जो मार्ग आहे ना तो असा एक प्रॉपरली पकडून धरायचा, की बाबा हे आपल्याला करायचंच आहे. आपण त्याच मार्गाने आपण चालत राहतो, आणि आपल्याला मार्ग हे भेटत राहतात. असं नाही देवाने एक दरवाजा बंद केला तर देव दुसरा दरवाजा आपल्यासाठी खोलून ठेवतो. पण तो दुसरा दरवाजा आपल्याला शोधायचा असतो. काय असतो, कुठे असतो, कसा असतो, हे आपण शोधायचं असतं. आपल्याला कोणही सांगत नाही, कोणीही देत नाही. मार्ग देणारे, दाखवणारे खूप काही असतात, पण त्या मार्गावरनं कसं चालायचं, कुठे चालायचं, काय करायचं त्या मार्गाचं आपण करायचं असतं. ते कष्ट आणि मेहनत करायला आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे, तरच आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतात. नाहीतर आपण काहीच नाही करू शकलो तर आपल्या मनात ते विचार येत राहतात नेहमी, की मी काहीच नाही करू शकलो, मी काहीच नाही करू आज मी कुठं असतो. कारण आपण एक वेळ असते त्या टाईमला आपण खूप हुशार असतो, पण अशी वेळ येते आपल्यावरती की खूप साऱ्या जिम्मेदारी, जबाबदाऱ्या ह्या सर्व आपल्याला कराव्या लागतात. पण त्याच्यातूनही आपण बाहेर निघू शकतो. आज मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एवढ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून तुम्ही मोटिवेशन घेऊ शकता. कशाप्रकारे त्या घर, परिवार सगळं काही सांभाळून किती मोठ्या पदावरती आहेत. त्या अशाच नाही आहे, त्यांनी खूप सारा त्याग केलेला आहे, मेहनत केली आहे, दिवसाची रात्र केलेली आहे, रात्रीचा दिवस केलेला आहे, आणि त्यांनी मेहनत केलेली आहे. ह्या मेहनतीला आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही. त्यांची सकाळ आपली कितीतरी तासाआधी त्यांची सकाळ होते, आणि आपण 8 आणि 9 वाजता उठून आपलं फ्युचर घडणार आहे याने कधीच नाही. माहिती आहे आपल्याला काम असतं, खूप टाईम नाही भेटत. कधी आपलं मन भटकतं की बाबा हे नाही करायचं, ते नाही करायचं, पण ते भटकलेल्या मनाला मार्गावर आणायचं काम हे आपलं असतं. सो आपण हे कष्ट करत राहणं हे फार गरजेचं आहे. आणि स्वतःसाठी सगळ्यात पहिले मेन म्हणजे तुम्ही स्वतःला वेळ दिला ना, तर तुम्ही स्वतःला अनुभवाल की खरंच मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे, माझ्या कुठल्या तरी गोष्टी बाकी आहेत त्या मला करायच्या आहेत, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला मेहनत करायची आहे. आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे आपण स्वतःला वेळ द्यायचा असतो, आणि स्वतःला पारखायचं असतं. तर तुम्ही स्वतःला पारखूच नाही शकले, प्रत्येक स्त्रीमध्ये अशी काही ना काहीतरी गोष्ट असते की ती स्वतःला सिद्ध करते त्यामार्फत. तर हे तुम्ही पहिले स्वतःला फाइंड आउट करायचं असतं. घराची जबाबदारी सांभाळताना स्वतःकडेही लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःचं यश तुमच्या मुलांचं आणि कुटुंबाच्यासाठी एक प्रेरणा असते. आपण फक्त एक पत्नी, मुलगी, बहीण नाही, तर आपण घराचा आधारस्तंभ आहोत. आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी पूर्णपणे कुटुंबाला एक बळ देऊ शकता. तुम्ही काही जर केलं आज,
जर तुम्ही आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रयत्न केला तर तुमच्या कुटुंबाला त्याचा खूप फायदा आहे. हे सगळ्यात पहिले आपण विचार करायला पाहिजे. स्वतःच्या स्वप्नांना कधीच विसरून जायला नाही पाहिजे. आपण वाव दिली पाहिजे त्याला. म्हणजे आपला आनंद कशात आहे ते शोधणे. जर आपणच खुश असू तर आपलं घर आनंदी होतं ना. आपला आनंद कशात आहे हा सगळ्यात पहिले शोधणे. असं नाही की कोणी करतं आहे म्हणून आपण करतो आहे, नाही. आपल्यात काय आहे, आपल्याला काय करायचं होतं आणि आपण काय केलं आहे हे सगळ्यात पहिले फाइंड आउट करायचं. प्रत्येक पावलावर एक स्त्रीला ना स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि ती करतेसुद्धा. आजच्या जगामध्ये स्त्री ही प्रगतशील आहे. तुम्हाला माहीत नसेल, कुठल्याही क्षेत्रात स्त्री सगळ्यात पुढे आहे आणि हे स्त्रियांनी सिद्ध केलेलं आहे आणि तुम्हीही करू शकता. हीच वेळ आहे काहीतरी करण्याची, पुढे जाण्याची. आणि स्त्री एक अशी शक्ती आहे आणि तिच्यात जेवढं सौंदर्य आहे ना तेवढंच तिच्यामध्ये संयम, प्रेम, त्याग हे सर्व काही एका स्त्रीमध्ये आहे. आणि हे सगळ्यांमध्येच असतं. फक्त आपल्याला विसर पडलेला असतो किंवा त्याचा जंग लागलेला असतो आपल्याला त्या गोष्टीचा. आपल्याला वाटत नाही की आपण हे करू शकतो, पण आपण हे करूच शकतो. हे पॉसिबल आहे आपल्याकडून. तर प्रत्येक स्त्रीने हे करायला पाहिजे. तर आज मला तुम्हाला ह्याच मोटिवेशनल व्हिडिओ सांगायचं होतं या व्हिडिओमार्फत. कारण खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना असं वाटतं की काय करू शकत नाही आपण. काय आहे, घरात बसून कामं तर करायची आहेत, मुलगी म्हणजे काय हेच करायचं. हो, हेच करायचं आहे, पण आयुष्य एकदाच भेटतं आपल्याला. त्या आयुष्याचा पूर्ण फायदा उचलून घ्या तुम्ही. कष्टही करा, मेहनत करा, सगळं काही करा. पण तुमची जे स्वप्न आहेत ते पण पूर्ण करा. त्याच्यासोबत ते करायला पाहिजेत तुम्ही. कारण आयुष्यात तुम्ही सुखी तर तुमचा परिवार सुखी आणि परिवार सुखी तर सगळं काही चांगलं असं असतं ना. आजची मेहनत उद्याचं यश आहे. कधी हार मानू नका. सकारात्मक विचार करा. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. प्रत्येक स्त्री हे जग जिंकण्याची ताकद ठेवते. तुम्ही तुमच्या कामातून, तुमच्या कर्तृत्वातून एक तत्पर स्त्री आहात. तुमच्यासारख्या किती सारी स्त्रिया असतात, त्यांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही. तुम्हाला भेटली तर तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात जी सर्व काही ताकद आहे ती म्हणजे अशी पॉझिटिव्ह ठेवा की मी हे करू शकते म्हणजे तुमच्याकडून ते होणारच. प्रत्येक स्त्री ही भाग्यशाली असते, भाग्यविधाता असते. तिला ही जिंकण्याची, तिच्यामध्ये कोणतीही गोष्ट करण्याची एक तळमळ असते. तर ती सर्वांमध्येच असते. आपल्यामध्ये एक स्त्री आहे जी सर्व काही करू शकते, हे तुम्हालाही माहिती आहे. जर वेळ आली तर स्त्री आपल्या मुलांसाठी जशी तयार असते ना कुठल्याही गोष्टीसाठी, तशी ती स्वतःच्या स्वप्नासाठी पण झाली पाहिजे तयार. तेव्हा तुम्ही तुमचं जे सक्सेस आहे ते मिळवू शकता. लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या भेटलेल्या नसतात, पण त्या कधी भेटतील असं कोण आपल्याला इतरही देतो. आपल्याला त्यासाठी मेहनत करावीच लागते, त्याशिवाय काहीच नसतं. तर माझा सकाळचा 2-3 तास माझ्याकडे वेळ फ्री असतो. त्या वेळामध्ये मी अभ्यास करते, म्हणजे स्वतःसाठी वेळ देते. आणि आता माझा टाईम आहे जेवण बनवण्याचा. तर इव्हनिंग आहे, मी माझ्या सासऱ्यांची जेवण बनवते दुपारसाठी. एक साईडला माझ्या मुलांसाठी नाश्ता पण बनवला होता मी. तर असं हे सर्वांच्या मनाचा विचार करून सर्वांसाठी बनवून मी स्वतःचाही विचार करते, स्वतःचाही अभ्यास करते. फक्त एवढंच नाही की घरही करते. घरासोबत मी माझी स्वतःची इच्छा पण पूर्ण करते. जे मला शिकायचं होतं, जे माझं शिक्षण बाकी होतं, जे लग्नानंतर अपूर्ण राहिलं होतं, ते मी पूर्ण करते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लाईफमध्ये मी माझी स्वप्न पूर्ण करू शकते. कसं का होईना, म्हणजे घरात बसून माझ्या डोक्यामध्ये म्हणजे व्यर्थ बसून वाईट विचार येण्यापेक्षा आपण काहीतरी करत राहणं ह्याला खूप महत्त्व असतं. बाकीच्या गोष्टीत मला एवढा काही इंटरेस्ट नाही, पण जे माझं शिक्षण बाकी ते शिकून मला माझा जॉब मिळवायचा आहे. चांगल्या प्रकारे जॉब मिळवायचं हे माझं एक स्वप्न आहे. ते मी तर पूर्ण करेलच. तर माझ्यासोबत तुम्हीही पूर्ण करा. हा तुमच्यासाठी एक मस्त आणि मोटिवेशनल व्हिडिओ आणला होता. आणि घरात वेळ, स्वतःसाठी वेळ, मुलांसाठी वेळ हा द्यावाच लागतो प्रत्येक स्त्रीला. आणि प्रत्येक स्त्रीला काम हे कष्ट करावेच लागतात. सगळ्यांच्या नशिबाला ते भोग आहेत, ते करावेच लागतात. पण त्याच्यातून बाहेर यायचं आणि आपल्या मुलांना उभे करायचं आणि आपण उभं राहणं हे सगळ्यात मोठं काम असतं आपल्यासाठी. आणि हे सगळ्यांनाच करावं लागतं. असं कुठेही नाही की कोण या गोष्टीपासून चुकलं आहे. प्रत्येक घरामध्ये हीच असते. हर घर की कहाणी एकच असते. आणि असा होता माझा हा व्हिडिओ.
आणि तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.